टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आजच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये एका बाजूला कॅन्सर निदानासाठीच्या 8 व्हॅन्स की जे आमच्याकडे आरोग्य विभागाकडे 8 झोन आहेत, 8 विभाग आहेत महाराष्ट्रातले, की त्या 8 झोनसाठी सुद्धा त्या विभागात आजपासून ह्या सगळ्या व्हॅन्स अतिशय चांगल्या पद्धतीने कॅन्सरच्या डायग्नोजसाठी काम करतील। त्याबरोबरीने 7 रुग्णवाहिका की ज्या सगळ्या ॲम्ब्युलन्स अतिशय चांगल्या पद्धतीने सगळ्या हायवेवरती अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोगाला येतील। त्याचबरोबर 384 102च्या रुग्णवाहिका ज्या आहेत की ज्या अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांच्या सेवेसाठी आजपासून अतिशय गतिमान होतील। आणि त्याचबरोबर सिटी स्कॅन आज ज्याचं लोकार्पण इथं ऑनलाईन झालं, ते 2 सिटी स्कॅनचं सुद्धा लोकार्पण या ठिकाणी झालंय। आणि डिजिटल हँडहेल्ड एक्सरे मशीन्स 84 की ज्याच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांना अचूक निदानासाठी त्याचा उपयोग होईल। अशा पद्धतीच्या अनेक सार्वजनिक उपयोगाच्या किंवा आवश्यक असणाऱ्या सर्व साधनांची उपकरणांची या ठिकाणी आपण शुभारंभ केला। आणि त्या शुभारंभाबरोबर एक अत्यंत चांगल्या पद्धतीनं एक महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचं अभियान आपण घेतोय, समृद्ध महाराष्ट्र, आरोग्य संपन्न महाराष्ट्र अशा पद्धतीची अभिनव संकल्पना घेऊन महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं आजपासून सर्व 2 कोटी नागरिकांच्या आरोग्याच्या तपासणीचं आपण शिबिर घेतो। खरं तर ह्या सगळ्या धावपळीच्या जगामध्ये माणसं सगळ्या गोष्टींसाठी धावपळ करत असतात, परंतु आपल्या आरोग्याची काळजी घेत नसतात। आणि यासाठी या आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून, मोहिमेच्या माध्यमातून सर्व नागरिकांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आमच्या आरोग्य विभागाची यंत्रणा करेल। महाराष्ट्राच्या 8 विभागांमध्ये शेकडो म्हणण्यापेक्षा हजारो आमचे कर्मचारी त्या ठिकाणी जातील, प्रत्येक नागरिकांशी संवाद करतील, त्यांच्या आरोग्याची तपासणी करतील। हिमोग्लोबिनची तपासणी असेल, अन्य त्यांना काय आजार असतील तर वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना रेफर केलं जाईल। आणि खऱ्या अर्थानं राईट डायग्नोस म्हणजे भविष्यकाळातल्या त्याच्या आजाराची जी काही गंभीरता वाढत असते त्या सगळ्यासाठी अत्यंत आवश्यक असतं। अशा पद्धतीचं महत्त्वपूर्ण काम आज आपण सुरू करतोय। या कामासाठी सुद्धा महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य या निमित्तानं आम्ही हा कामाचा शुभारंभ करतो। यासाठी आम्हाला विशेष आनंद होतोय, ज्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं सर्वसामान्य माणसांसाठी झोकून देऊन काम केलं। उभं आयुष्य अनाथांचा नाथ एकनाथ अशा पद्धतीची ज्यांची ओळख अख्ख्या महाराष्ट्रात आणि देशात आहे, सर्वसामान्य माणसांच्यासाठी डेडिकेटेड कॉमन मॅन अशी ज्यांची ओळख आहे, अशा पद्धतीच्या आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या वाढदिवसा दिवशी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं समर्पित अशा कामाची सुरुवात होते। खूप चांगल्या पद्धतीनं लोकांचा प्रतिसाद त्याला मिळेल आणि भविष्य काळामध्ये सुद्धा हे काम अजून गतिमान आम्ही करतोय। सर, जीबीएस सारखा जो गंभीर आजार आहे तो पुण्यामध्ये आता वाढतो आहे, त्याचा अहवाल केंद्राकडे पाठवण्यात आला होता। त्याचा काही त्याचा आजाराबाबत सूचना आहे ती केंद्राकडे पाठवण्यात आली, त्याचा काही अहवाल आला आहे? जीबी सिंड्रोम पुण्यामध्ये वाढत होता हे जेवढं खरं आहे, तेवढं जीबी सिंड्रोमला खूप चांगल्या पद्धतीनं पुण्यामध्ये कंट्रोल करण्यात आपण यश मिळवलेलं आहे। मी सातत्यानं या विषयावर सांगतोय। मी म्हणण्यापेक्षा महाराष्ट्र शासनाच्या सर्वच आरोग्य विभागाचे अधिकारी असतील, सर्व प्रमुख नेते मंडळी असतील, एक्सपर्ट डॉक्टर असतील, आपल्या सर्वांनी जर बघितलं असेल तर जीबी सिंड्रोम हा संसर्गजन्य आजार नाही, तो असा पद्धतीनं वाढत नाही। फक्त पुण्यामध्ये विशिष्ट एका भागामध्ये फक्त पाण्याच्या प्रदूषणामुळे सुद्धा अधिक पेशंटची संख्या वाढली। अदरवाईज महाराष्ट्रात शेकडो केसेस दरवर्षी दर महिन्याला होत असतात आणि जसे इतर आजार आहेत तशा पद्धतीनंच हे आजार सुद्धा होत असल्यामुळं याबद्दल विशेष अशा पद्धतीने यापूर्वी कधी गांभीर्यानं कोणी पाहिलं नव्हतं, परंतु एकाच वेळेला संख्या वाढल्यामुळं थोडीशी माणसांच्या मध्ये घबराट तयार झाली होती। पण पुण्यातलेही पेशंट्स नियंत्रणात आहेत आणि इतर ठिकाणी सुद्धा आरोग्य विभागाची यंत्रणा अत्यंत चांगल्या पद्धतीनं या सर्वांवरती राईट मॉनिटरिंग करतात। केंद्र सरकारकडं आणि त्याचबरोबर WHO असेल, केंद्र शासन असेल, राज्य शासनाच्या सगळ्या टीम्सनी याच्याबद्दल नेमकं या आजाराच्याबद्दल अजून कशा पद्धतीने काम करायला पाहिजे याची एक SOP जाहीर केली आहे। या SOPच्या माध्यमातून आमची सगळे आरोग्य विभागाची टीम काम करते आणि त्याचबरोबर अजून या आजारावरती नियंत्रण आणण्यासाठी काय करता येईल यासाठी केंद्र शासनाची एक टीम काम करते।
सरकारी शासकीय रुग्णालय असतील याच्यामध्ये डॉक्टरांवरती हल्ले वाढत चालले, कठोर कायद्या संदर्भात काही आपण पावलं उचलणार आहात? ऑलरेडी याच्याबद्दल महाराष्ट्र शासनानं कायदा केलेला आहे. डॉक्टरांच्यावरती अशा पद्धतीनं हल्ले झाले तर त्याच्याबद्दल कडक कारवाई करण्याबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्र शासनानं कारवाई केली. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करू. आवश्यकता पडली तर याच्याही पेक्षा कठोर अशा पद्धतीने कारवाई करण्याबद्दल सुद्धा निश्चितपणाने शासन अधिक चांगल्या पद्धतीने काम करेल. कारण डॉक्टर हा सुद्धा देवदूत आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांची सेवा देण्यामध्ये त्याचा महत्त्वपूर्ण योगदान असल्यामुळे निश्चितपणानं अशी कोणतीही चुकीची प्रकार आपण महाराष्ट्र शासन खपवून घेणार नाही. सर, अनेक शासकीय रुग्णालयांमध्ये रिक्त पदं आहेत. त्या रिक्त पदांमुळे अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं इथल्या प्रशासनाला. त्यामुळे ही रिक्त पदं भरण्यासाठी आरोग्य मंत्रालयातर्फे काय कारवाई? 1 आठवड्यापूर्वी याबद्दलची एक अतिशय चांगल्या पद्धतीनं बैठक आम्हीच घेतली आणि त्या बैठकीच्या अनुषंगानं सर्व क्लास 1 डॉक्टरांची जी काही वेटिंग लिस्ट बरेच दिवस जी ऑपरेट झालेली नव्हती, पुढच्या 15 दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये 400 डॉक्टर्स हजर होतील, क्लास 1 डॉक्टर्स. आणि त्यानंतर परत आणखीन 1000 डॉक्टर्स जे आपल्याला पाहिजे त्यासाठी सुद्धा पुढच्या 15 दिवसांमध्ये जाहिरात निघेल. डॉक्टरची संख्या भरली जाईल. आपण बघितलं असेल यापूर्वी सुद्धा कॅगच्या रिपोर्टमध्ये ज्याचा उल्लेख केला होता की खूप आपल्या सगळी संख्या कमी आहे कर्मचाऱ्यांची, त्याच्याबद्दल सुद्धा मोहीम हाती घेतलेली आहे. यापूर्वी 10,000 पदं भरलेली आहेत. काल सुद्धा उरलेली त्या 10,000 नंतर 2,000 जे राहिलेली होती त्याच्याबद्दल सुद्धा निर्णय घेतला आणि पुढच्या 15 दिवसांमध्ये ती 2,000 पदं सुद्धा भरली जातील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.